नमस्कार. आज आपण पुन्हा एक नवीन डिझाईन बघणार आहोत. तर हा फॅब्रिक आहे आणि हे मी वरचा अस्तर घेतलेला आहे आणि याच्यासाठी मी उंची घेतलेली आहे 14 इंच. तर तयार 13 इंच करायची आहे त्यासाठी. आणि गळा रुंदी घेतलेली आहे 2 इंचावरती आणि गळ्याची पूर्ण उंची घेतलेली आहे कटिंगसाठी 10 इंचाची. आता असा मी राऊंड नेक गळा घेतलेला आहे आणि त्याची आता आपल्याला डिझाईन बनवायची आहे. तर त्याच्यासाठी मी आता हा राऊंड नेक हाफ साईडनं एक साईडला आहे, तो दुसऱ्या साईडला उठवून घेत आहे आणि हा असा राऊंड नेक आहे, पण एक साईडला आता आपल्याला असा डिझाईन कॉर्नर करायचा आहे असा. तर अशा प्रकारचा गळा आज मी बनवणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण डिझाईन बघा, खूप सुंदर झाली आहे. आता हा अस्तर मी मेन फॅब्रिकला असं जोडून घेणार आहे. हा पहा. तर जोडत असताना मी पहिल्यांदा खालची बाजू जोडून घेते, कारण वरची बाजू मग कुठेही इकडं तिकडं सरकली तर काही करता येत नाही. त्यासाठी खालच्या साईडने पहिल्यांदा मी शिलाई मारून घेते. म्हणजे कापड लेवल झालं एकदा की पिनअप करायला बरं पडतं आणि पुन्हा शिलाया मारता येतात. तर ही खालच्या साईडनं मी शिलाई मारून घेतलेली आहे. आता मेन फॅब्रिक आणि कापड व्यवस्थित अस्तर ठेवून त्याला आता पूर्ण पिना लावून घेतले. आता मी ह्या पिना लावून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला पहिल्यांदा गळ्याचा शेप मारून घ्यायचा आहे. तर जिथून मी खडूने आखलं होतं त्याच्यावरतीच मी शिलाई मारून घेते, किंचितसा जागा सोडून आणि डिझाईनच्या बरोबर आकारावरतीच शिलाई मारून घेत आहे. अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची. आता आपल्याला पूर्ण साईडने शिलाई मारून घ्यायचे आहे. ते आम्ही शिलाई मारून घेतलेले आहेत आणि साईडचं एक्स्ट्रा कापड व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे अस्तरच्या मापाप्रमाणे. तर मी अस्तरचा गळा देखील पहिल्यांदा कट केलेला नाही, तर तो आता कट करून घेणार आहे. हे बघा, फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही गळा एकत्र मिळून कट करत आहे, कारण शिलाई मारून झालेली आहे. अशा प्रकारे आता आपल्याला गळ्याला पहिल्यांदा फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर डिझाईन करायची आहे. तर यासाठी मी गळ्याचं फिनिशिंग देण्यासाठी या पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत क्रॉसमध्ये कट करून. तर आता मी ह्या पट्ट्या ज्या कापून घेतलेल्या आहेत त्या फिनिशिंगसाठी लावून घेणार आहे. तुम्ही कॅनव्हास पेपरचा आतून पॅच करून घेतला तरी चालतं, कॅनव्हास पेपरचा पॅटर्न, पण मी पट्टी लावून घेणार आहे आणि ही या साईडने लावून घेणार आहे अशी. या पट्ट्या मी जशा पायपिंगसाठी बनवतात क्रॉस तशा कापून 1 इंचाची पट्टी मी त्याला फिनिशिंग शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता तीच जोडून घेत आहे. आता ही पट्टी जोडून झाल्यानंतर याला दाबटीप मारून घ्यायची आहे. याला कट करून घ्यायचं आहे आणि मग आतल्या साईडला दुडवून दाबटीप मारून घ्यायचं आहे. छोटे छोटे कट्स हे अगदी सावकाश आणि शिलाईपर्यंत व्यवस्थित मारायचे. जितके जास्त मारले जातात तितके जास्त फिनिशिंग चांगले येते. हे पहा असं. आता वरून मी दाबटीप मारून घेणार आहे आणि हे करून झाल्यानंतर मग त्याच्यावरती लेसने डिझाईन बनवणार आहे. आता हे करून झाल्यानंतर मी लगेचच लेसने डिझाईन बनवायला घेतलेली आहे. पण त्याआधी जर डिझाईनच्या आधी पाटीत पट्टी लावून घेतली तरी चालेल. मी डिझाईन बनवून नंतर पट्टी लावून घेतली. तर हे डिझाईनसाठी मी 3 बाय 3चे म्हणजे 3-3 इंचाचे असे चौकोन तयार करून घेतलेले आहेत आणि ह्या चौकोनाचे असे फोल्ड करून त्रिकोण बनवायचे आहेत आपल्याला. हे त्रिकोण बनवून घेऊन
असे सगळ्याचे त्रिकोण बनवून घ्यायचे आहेत. मी इतके त्रिकोण बनवून घेतलेले आहेत अशा प्रकारे. आणि आता मी ते याच्यावरती लावून घेत आहे. हे पहा, हे त्रिकोण मी एक साईडला फक्त डिझाईन बनवायचे आहे आणि ओपन साईड ही एकाच साईडला ओपन साईड ठेवायची आहे. ही ओपन साईड एक साईडला ठेवून पूर्ण जोडून घ्यायचं आहे. तयार गळ्यापासून अगदी 5 इंचावर थोडंसं दूर करून ही शिलाई मारून घ्यायची आहे. एकदम टच करून घ्यायचं नाही, कारण त्याच्यावरती मी पुन्हा लेस लावून घेणार आहे. हे अशा प्रकारे लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही मी बारीक नाजूकशी लेस होती माझ्याकडे, ती लावून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस लावू शकता. अशी पूर्ण याच्यावरती लावून त्याच्यावरून व्यवस्थित लावून घ्यायचे पुन्हा. आता ही लेस लावून घेतल्यानंतर ज्या साईडला आपण साईड पदर लावतो त्या साईडला ही लेस मी पुन्हा डबल लावणार आहे, फक्त एकाच साईडला. आणि या साईडला मी जे पॅच बनवून लावले आहेत त्रिकोण, त्याचा डिझाईन बनवून घेणार आहे. तर आता या साईडला पुन्हा मी आणखी एक लेस लावणार आहे. हे बघा, अशा प्रकारे इथपर्यंत लावून घेते खाली. आणि या लेसला टच करते आणि फिनिशिंग शिलाई थोडी एक्स्ट्रा मारते, म्हणजे कटिंग केलेली लेस दिसणार नाही. हे बघा, अशा प्रकारे तयार झाले. आता आपल्याला ब्लाऊजचे दोन्ही टक्स मारून घ्यायचे आहेत, जे 4 इंचावर, मी 4 इंचावर घेते. जर डिझाईन फार मोठी असेल तर मग आपण थोडं ॲडजस्ट करून घ्यावं लागतं, पण मी शक्यतो पूर्ण ब्लाऊज ना 4-4 इंचावरच घेत असते. ह्या अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. आणि आता पाठीत पट्टी लावून घ्यायची आहे. पाठीतील कमरपट्टी लावत असताना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, टक्सच्या ठिकाणी छोटीशी एक चून पकडायची आहे, छोटीशी अगदी प्लेट्स. त्यामध्ये काय होतं, तर कमरपट्टी जेव्हा आपण पलटवून पुन्हा शिलाई मारत असतो हातशिलाईसाठी, तेव्हा तिथं फिनिशिंग खूप छान येतं आणि ती कमरपट्टी अजिबात खेचली जात नाही. त्यासाठी हे पहा, ही आता मी मोठी शिलाई मारत आहे, कारण ही नंतर आपल्याला हात शिलाई घातल्यानंतर उसवून टाकावी लागते. नाही, पूर्ण पण घालत नाही मी, फक्त फिटिंगसाठी थोड्याशा अंतरावर घालते. आता हे ब्लाऊजचं डिझाईन इतकं रेडी आहे, तर आपल्याला मणी घ्यायचे आहेत आणि सुई धागा घ्यायचा आहे आणि जे मी त्रिकोण बनवून लावले होते त्याचा छोटा फोल्ड करायचा आहे अशा प्रकारे, आणि त्याच्यावरती हे मणी लावायचे आहेत. हे पहा, आणि पुन्हा मध्ये एकदा सुई घालून घ्यायची, पुन्हा तिथेही मणी लावू शकता, पण मी लावलेले नाही आहेत. तुम्हाला हवे असल्यास लावू शकता. मी फक्त त्या त्रिकोणच्या मध्यभागी फोल्ड करून मणी लावलेले आहेत. तर काहीशी अशा प्रकारची डिझाईन ही तयार होते. अशा प्रकारे पूर्ण डिझाईन मी लावून घेतलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि डिझाईन आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर फायनल लुक हा असा तयार झालेला आहे आणि ही डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला ही डिझाईन आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि डिझाईन शेअर करा. हे फायनल लुक तयार झालेलं आहे. हे बघा. थँक यू.